Welcome to part number 3, AV number 3. Now see here one sample GD is given. Now what is the sample? Evaluator त्या ठिकाणी आहे एक मूल्यमापन करणारा म्हणजे त्या ठिकाणी जे आपले मूळ जज आहेत ते त्या ठिकाणी आहेत. तर काय करतायत ते बघूया आपण. You have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion. ते सांगतायत की तुम्हाला सगळ्यांना काही मिनटं आम्ही देत आहोत, एक टॉपिक तुम्हाला देतो आहोत आजच्या चर्चेसाठी. विच इज डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन. तर टॉपिक आपला असा आहे की तुम्हाला काय वाटतं की किशोरवयीन जी मुलं आहेत, जे टीनेजर्स आहेत, तर साधारणतः तुमच्या वयाची जी मुलं आहेत 13 ते 18 हा जो वयोगट आहे, शुड बी गिव्हन सेपरेट मोबाईल फोन. तर या वयोगटात त्या ठिकाणी 12 ते 18 ह्या वयोगटात त्या ठिकाणी सेपरेट मोबाईल फोन द्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? तर एक तुम्हाला आम्ही वेळ देतो 10 ते 15 मिनिटाचा. तुम्ही याच्यावर विचार करा आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. यू वूड लाईक टू स्टार्ट. तर हू वूड लाईक टू स्टार्ट. तर तुम्ही 10-15 मिनिटाचा वेळ दिलेला असतो आणि त्यानंतर ते सांगताय तुम्हाला की तुम्ही तुमची चर्चा सुरू करू शकतात. कोण सुरुवात करतंय? तर त्या ठिकाणी मनीषा जी आहे तिने सुरुवात केलेली आहे. आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस हिअर. ती म्हणते की मला असं वाटतं की जो टॉपिक आज दिलेला आहे आपल्याला ह्या चर्चेसाठी तो अतिशय समर्पक आहे, अतिशय योग्य, रिलिव्हंट आहे. ॲज टीनएजर्स वी आर सो फॉन्ड ऑफ आवर मोबाईल फोन्स. आणि एक किशोरवयीन असताना किंवा कुमारवयामध्ये त्या ठिकाणी मोबाईल फोन सगळ्यांनाच आवडतो. इट्स डिफरंट फीचर्स दॅट हॅव बिकम इरेजिस्टेबल टू अस. आणि त्याच्यात अनेक प्रकारचे फीचर्स असतात, अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्णता असते की ज्यामुळे आपण स्वतःला रोखू शकत नाही. आय फील मोबाईल फोन्स आर क्वाईट नेसेसरी, दे आर क्वाईट हेल्पफुल. मला असं वाटतं की मोबाईल फोन हे अतिशय आवश्यक आहेत आणि ते अतिशय मदतीचे आहेत. फॉर एज्युकेशनल पर्पज, अतिशय शैक्षणिक वापरासाठी त्याचा अतिशय उपयोग होऊ शकतो. वी कॅन गेट सपोर्ट फॉर देअर व्हेरियस सब्जेक्ट जस्ट ॲट द क्लिक ऑफ अ बटन. तर कुठल्याही अनेक विषयांवर त्या ठिकाणी आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर एका बटनावर त्या ठिकाणी आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वैयक्तिक वाटतं. अनामिका जे आहे ते आता आपलं मत मांडते. आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी बिकॉज नाव डेज पीपल यूज स्मार्टफोन्स अँड दे कॅन गेट ॲक्सेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट, लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, रेसिपीज, कोर्सेस, कॉलेजेस एट्सेट्रा. तर अनामिका म्हणते की मी सुहासिनीच्या मताशी म्हणजे या ठिकाणी सुहासिनीने काहीतरी मत मांडलं असावं. ती म्हणते की सुहासिनीच्या मताशी मी सहमत आहे. आणि आजकाल अलीकडे स्मार्टफोन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि दे कॅन गेट ॲक्सेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट, लाईक. तर कुठल्या प्रकारची माहिती आपण मिळवू शकतो. ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन असेल, रेसिपीज असतील, कोर्सेस असतील, कॉलेजेस असतील, तर कुठलीही माहिती आपण सहजगत्या, आणि तिच्या मताशी मी सहमत आहे असं ती म्हणते. जॉन त्या ठिकाणी म्हणतो आहे, येस आय वुड लाईक टू ॲड टू इट. हो, मला अजून असं सांगावं असं वाटतं. आय डोंट थिंक स्टुडंट्स यूज द मोबाईल फोन ओनली फॉर चेकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. मला असं वाटत नाही की मुलांनी फक्त माहिती गोळा करण्यासाठी मोबाईल फोन वापरावा. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. तर ते त्याचा वापर करमणुकीसाठी सुद्धा करू शकतात. दे लिसन टू सॉंग्स, वॉच मूव्हीज एट्सेट्रा. ते गाणे ऐकू शकतात, मूव्ही बघू शकतात. आय एम अफ्रेड दे आर अनसुटेबल. दे से अनसुटेबल थिंग्स टू. मला भीती वाटते की ते काही अयोग्य गोष्टी पण ते बघू शकतात. मोरओव्हर दे स्पेंड लाँग हवर्स ऑन फोन. आणि सगळ्यात वाईट काय तर खूप वेळ आपण त्या ठिकाणी मोबाईल फोनवर घालवत असतो, तर हे सुद्धा वाईट आहे असं तो म्हणतो आहे. अनामिका सेड, एस दीपक यू आर ॲब्सल्युटली राईट. तर अनामिका म्हणते की हो, तू म्हणतोयस दीपक, एस दीपक यू आर ॲब्सल्युटली राईट. दीपक तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द ॲब्युजेस ऑफ द मोबाईल फोन. पण पालकांनी आपल्या मोबाईल फोनचे जे काही तोटे आहेत किंवा शाप आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत त्या पालकांनी मुलांना सांगितल्या पाहिजे. दे आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड हाऊ टू यूज द मोबाईल फोन्स प्रोडक्टिव्हली. तर मोबाईल फोन कशा पद्धतीने आपण चांगल्या तिचा वापर करू शकतो हे पण आपण बघायला पाहिजे असं तो म्हणतोय. अनन्या म्हणते, येस ऑल दिस इज ट्रू बट डोंट यू ऑल ॲग्री दॅट दे डू सी अनवॉन्टेड थिंग्स अँड वेस्ट देअर टाईम इन थिंग्स नॉट सुटेबल फॉर द एज ग्रुप. पण मला एक सांगावं असं वाटतं की ह्या मताशी तुम्ही सगळे सहमत असाल की नको त्या गोष्टी ही मुलं बघत असतात आणि त्यामध्ये त्यांचा वेळ वाया जातो आणि त्यांच्या वयोगटाला ते योग्य नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं असं अनन्या म्हणते. जॉन म्हणतोय, आय ॲग्री विथ दॅट मंजुळा, विथ व्हॉट मंजुळा सेज, इट इज शिअर वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड एनर्जी. हो, मी मंजुळाच्या मताशी सहमत आहे की हा अतिशय
पूर्णतः त्या ठिकाणी वेळ, पैसा आणि एनर्जी, ऊर्जा वाया घालवण्याचं हे काम आहे. अनामिका सेड दॅट आय फील दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव फॉरगॉटन द बेसिक यूज ऑफ मोबाईल फोन. मला असं वाटतं की बरेचसे जे आपले विद्यार्थी वर्ग आहे, मुलं जे आहेत, त्यांना मोबाईल फोनचा खरंच बेसिक वापर जो आहे तोच माहिती नाही आहे. दे हॅव टू ट्रॅव्हल लाँग डिस्टन्सेस फॉर ट्युशन्स, कारण त्यांना लांब अंतरावर जावं लागतं ट्युशनसाठी, क्लाससाठी आणि इतर गोष्टींसाठी. द पॅरेंट्स कॅन कीप अ ट्रॅक ऑफ द चिल्ड्रन, आणि मुलं कुठं आहेत यासाठी त्या ठिकाणी पालक लोक त्यांना मोबाईल फोन देत असतात. दॅट इज द मेन रिझन व्हाय पॅरेंट्स हॅव गिवन दे मोबाईल, आणि म्हणून या कारणासाठी मोबाईल दिला जातो. तर कम्युनिकेशन करणं हा त्याचा उद्देश आहे. इतर आलतूफालतू गोष्टी बघणं हे त्याच्यात नाही आहे. जॉन सेड येस बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी, पण त्यामुळे मुलं आता आळशी बनत चाललेली आहेत. दे लॅक कॉन्सन्ट्रेशन, त्यांचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांचा एकाग्रचित्तता जी आहे ती त्या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. दे डोंट रीड बुक्स, ते पुस्तकं वाचत नाही. त्यामुळे द फोन कीप्स रिंगिंग अँड डिस्टर्ब देम नाव अँड डेम, आणि सतत त्या ठिकाणी हा फोन वाजत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यत्यय येण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो हा फोन. तर तो अति त्याचा वापरही चांगला नाही असं जॉन त्या ठिकाणी म्हणतो आहे. मनीषा सेड पॅरेंट्स इन्स्टिट्यूशन्स ब्लॉक सम साईट्स सो दॅट स्टुडंट्स आर नॉट एबल टू व्ह्यू अनवॉन्टेड मटेरियल. त्या ठिकाणी पालकांनी किंवा काही संस्थांनी त्या ठिकाणी जे अनवॉन्टेड साईट्स आहेत, जे अनवॉन्टेड मटेरियल आहे त्या ऑलरेडी ब्लॉक करून टाकाव्यात. तर रिस्क इज देअर बट विथ ॲडव्हान्टेजेस देर आर डिसॲडव्हान्टेजेस टू. तर त्या ठिकाणी धोका पण आहे, पण त्याचे काही फायदे आणि तोटेसुद्धा त्या ठिकाणी आहेत असं ते मनीषा म्हणते आहे. इव्हॅल्युएटर म्हणते ऑल राईट एव्हरीवन युअर टाईम्स नियरली अप. तर त्या ठिकाणी ते सर त्या ठिकाणी म्हणत आहे की तुमचा टाईम संपलेला आहे, वेळ संपलेली आहे. कुड समवन कन्क्लूड प्लीज. तर कोणी या ठिकाणी समारोप करेल का ह्या चर्चेचा? तर जॉन त्या ठिकाणी समारोप करतो आहे. तो म्हणतो टेकिंग द पॉईंट्स इन टू कन्सिडरेशन मोबाईल इज ॲज गुड अँड युजफुल टूल बट अ टाईम पिरियड शुड बी अलॉटेड टू द स्टुडंट्स टू यूज मोबाईल. तर माझ्या मते त्या ठिकाणी मोबाईल हा चांगलाही आहे, महत्त्वाचाही आहे, उपयोगाचा आहे. बट अ टाईम पिरियड शुड बी अलॉटेड टू द स्टुडंट्स टू यूज मोबाईल. पण एक विशिष्ट कालखंड मुलांना दिला जावा, तर तेवढ्याच कालखंडात तो फोन वापरला जावा. दॅट स्टुडंट शुड डू नॉट बिकम काउच पोटॅटो. तर त्या ठिकाणी अगदी सतत त्या ठिकाणी त्या मोबाईलमध्ये बसून त्या ठिकाणी काउच पोटॅटो त्या ठिकाणी होऊ नये. तर त्याच्या अधीन होणं त्याला म्हणतात काउच पोटॅटो. तर सुस्तावणं, अधीन होणं. तर असं न करता त्या ठिकाणी सातत्याने मोबाईल न बघणं. आय प्रॉब्लेम्स, पोश्चर प्रॉब्लेम, त्या ठिकाणी डोळ्यांचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्या पोश्चर प्रॉब्लेम जो आहे, तुमच्या अंग विक्षेपाचा प्रॉब्लेम आहे तो येऊ शकतो. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मानसिक प्रॉब्लेम येऊ शकता. त्यामुळे ते वाढलेले असे हे प्रॉब्लेम्स आहेत ह्या मोबाईलमुळे. दे समटाईम्स बिकम व्हायलंट इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम दे. काही वेळेला हे मुलं अतिशय हिंसक होतात जर मोबाईल फोन त्यांच्याकडनं काढून घेतला तर. दे कॅन यूज दिस फोन्स बट दे शुड बी मेड टू यूज देम ज्युडिशियसली. तर पण मला असं वाटतं की ते त्या फोनचा वापर ते करू शकतात, पण त्या ठिकाणी एक सद्सद विवेकबुद्धी आणि योग्य त्या दक्षता आपण जर घेतली तर निश्चितच फोन हा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. तर या पद्धतीने एक चर्चा इथे आलेली आहे. मला थोडीशी इथे या ठिकाणी एक शंका गेली. विषय आपला असा होता या ठिकाणी जे दिलेलं होतं की डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन. सेपरेट मोबाईल फोनचा उल्लेखच तिथे कोणी केलेला नाही आहे की वैयक्तिक फोन प्रत्येकाला दिला जावा का, याबद्दलचा विषय खरा होता. पण इथे विषयाशी अनुषंगाने त्यांनी मांडलं आहे मोबाईल फोनचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस मांडला आहे, पण वैयक्तिक फोन दिला जावा का हा विषय आपला थोडा बाजूला राहिलेला आहे. तर तीसुद्धा चर्चा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला असं इथे वाटतं आहे की त्या ठिकाणी टॉपिक शी रिलेटेड त्या ठिकाणी जे आपलं मत आहे, आवर व्ह्यूज ओपिनियन शुड बी रिलेटेड टू आवर टॉपिक, नॉट बियॉन्ड टॉपिक, और इट शुड बी फोकस ऑन दॅट टॉपिक. तर कुठलेही व्ह्यूज जे असतात ते त्या टॉपिकशी संबंधित, त्या टॉपिकशी रिलेटेड असावेत. विषयबाह्य बोलण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवला तर आपण त्या ठिकाणी भरकटत जातो. तर हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि पुढे इथे काही व्ह्यूज जे आहेत इथे दिलेले आहेत. तर बघूया आपण नेमकं पुढच्या याच्यामध्ये काय आलेलं आहे ते आपण इथे बघूया. सेकंड टॉपिक जो आहे तो आहे A1. रामा, आसिफ, रचना अँड आरव आर पार्टिसिपेटिंग इन अ ग्रुप डिस्कशन ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये. द इव्हॅल्युएटर हॅज गिवन देम अ टॉपिक. तर ह्या ठिकाणी ही 4 मुलं त्यांनी एका चर्चेत भाग घेतलेला आहे आणि
त्यांना टॉपिक देण्यात आलेला आहे. टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड नाऊ डेज. अलीकडे जंक फूड जे आहे, जे आपल्याला म्हणतो आपण की ज्याच्यात कुठल्याही प्रकारची आरोग्याला हितकारक नाही, असे त्याला जंक फूड असं म्हणतात. अहितकारक अन्न ज्याला आपण वडे असतो, पावडे आहेत, समोसे आहेत, की जे जंक फूड आहेत. राईट सुटेबल डायलॉग्स फॉर इच पार्टिसिपंट गिव्हिंग हिज ऑर हर ओपिनियन ऑन द टॉपिक. तर आपल्याला ह्याबद्दल चर्चा करायची आहे आणि एक संवाद साधायचा आहे की हे काय बोलत आहे. तर इव्हॅल्युएटर, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन विच इज टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड. तर अलीकडे हे तरुण मुलं जे आहेत, कुमारवयीन मुलं जे आहेत, ते ह्या जंक फूडकडे त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी झुकलेले आहेत. त्यांना ते खूप प्रेफर करतात. त्या ठिकाणी भेळपुरी आहे, पाणीपुरी आहे, वडा आहे, समोसे आहेत, पिझ्झा आहे, बर्गर आहे, ह्या अनेक गोष्टी जंक फूडमध्ये येतात की ज्या आपल्याला खूप कॅलरी देतात. म्हणजे तात्पुरतं आपल्याला असं वाटतं की पोट भरलेलं आहे आपल्या, पण त्याच्याने त्या ठिकाणी खरे जे मिळायला पाहिजे विटॅमिन्स आहेत, खरे प्रथिनं आहेत, खरे मिनरल्स आहेत, ते आपल्याला मिळत नाही आणि ते आपल्या आरोग्याला त्या ठिकाणी पोषक नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं. तर असं हे जंक फूड जे आहे, ह्या जंक फूडबद्दल मुलांना खूप आकर्षण आहे, त्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि यू मे नाव बिगिन द डिस्कशन. हू वूड लाईक टू स्टार्ट. तर कोण त्या ठिकाणी सुरुवात करतं? त्या ठिकाणी रामा जो आहे तो सुरुवात करतो आहे. तर रमा म्हणा किंवा रामा म्हणा, रमा, आसिफ, आरव, रचना, इव्हॅल्युएटर. तर ही चर्चा जी आहे ती चर्चा कशा पद्धतीने रंगू शकते. तर त्या ठिकाणी रमा त्या ठिकाणी पहिले मत मांडेल आणि नंतर मग ती चर्चा सुरू होते. इट इज नो पझल दॅट फास्ट फूड हॅज बिकम अ लाँग वे फ्रॉम द सपोर्ट प्रॉडक्ट इन द आउटस्कर्ट्स ऑफ इंडिया टू द मल्टीबिलियन डॉलर फूड मॅन्युफॅक्चरिंग टुडे. तर अलीकडे खूप हे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये हे सगळ्या घुसलेलं आहे की फास्ट फूड किंवा जंक फूड जे आहे. सिन्स मल्टिपल स्टडीज शोज दॅट कार्डिओव्हॅस्क्युलर अँड ऑबॅसिटी प्रॉब्लेम्स ऑफ टीनेजर्स. तर अशा अनेक संशोधन दाखवतं की त्या ठिकाणी याच्यामुळे अनेक कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा तुमचं वजन वाढू शकतो, ओबेसिटी प्रॉब्लेम येऊ शकतो. इन मोस्ट केसेस दे आर लिंक विथ ओव्हर कन्झम्पशन ऑफ फूड्स फिल्ड विथ फॅट, साल्ट अँड अदर केमिकल्स. तर काही केमिकल्स असतात त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी चरबीयुक्त पदार्थ असतात, त्या ठिकाणी मीठ असतं. तर अशा पद्धतीने फास्ट फूड जे आहे ते इट इज हायली रिस्की फॉर कन्झम्पशन बट स्टील स्टुडंट्स लाईक इट, असं रमा म्हणते. आसिफ त्याला म्हणतोय, आय ॲग्री विथ रमा. द टीनेजर्स थ्राईव्ह ऑन फास्ट फूड विच हॅव रिझल्टेड इन इटिंग डिसऑर्डर अँड रायझिंग ओबेसिटी अमंग टीन्स. मी रमाच्या मताशी सहमत आहे की खरोखर त्या ठिकाणी यामुळे त्या ठिकाणी ओबेसिटी वाढलेली आहे, खूप प्रॉब्लेम्स वाढले, डिसऑर्डर्स वाढले आहेत. ओबेसिटी इज फर्दर लिंक टू व्हेरियस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस ॲज रमा हॅज राईटली पॉइंटेड आउट. तर यामुळे त्या ठिकाणी अनेक कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम जे आहे, हृदयाचे प्रॉब्लेम जे आहे ते होऊ शकतात. त्या ठिकाणी आरव म्हणतोय, आय डू ॲग्री विथ बोथ आसिफ अँड रमा बट आय ऑल्सो फील दॅट देर आर अदर्स नाव आउटलेट्स नाव विच ऑफर हेल्दी ऑप्शन्स फॉर फास्ट फूड. पण मला असंही वाटतं की त्या ठिकाणी काही ऑप्शन्स जे आहे फास्ट फूडसाठी विथ हाय न्यूट्रिशनल अँड सॅटिस्फॅक्शन व्हॅल्यू. दे सर्व sprouts and lettuces as stuffing and also bread such as multigrain. These interesting variations in fast food have also brought the two different worlds into one. तर त्या ठिकाणी मोड आलेली धान्य जर आपण खाल्ली, मल्टीग्रेन खाल्ले, अनेक प्रकारची धान्यांचं जर आपण खाल्लं तर त्या ठिकाणी न्यूट्रिशन चांगलं मिळू शकतं नाश्त्याला, असंही तो म्हणतोय. न्यूट्रिशन कंबाईंड विथ रेडी टू ग्रॅब टेस्टी. तर काही ठिकाणी आता हे स्टॉल सुरू झालेले आहेत, त्याचासुद्धा आपण त्या ठिकाणी फायदा घ्यायला पाहिजे असं म्हणतोय आरव. रचना त्या ठिकाणी म्हणते, येस आय एम ॲग्री विथ आरव. आय ऑल्सो रेटरेट अँड ब्रिंग इन फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. मला अजून त्या ठिकाणी मूळ सांगावं असं वाटतं. फॅक्ट्स अबाउट द फास्ट फूड इंडस्ट्री ॲज रमा अँड आसिफ मेन्शन नाव आर इनोव्हेटेबल अँड फॅसिनेटिंग. तर अलीकडे हे फास्ट फूड हे अतिशय आकर्षक वाटतात आणि अपरिहार्य झालेले आहेत. आय वॉन्ट टू ड्रॉ युअर अटेन्शन आरव टू द फॅक्ट दॅट द हायेस्ट डेथ रेट्स कनेक्टेड विथ जंक फूड कन्झम्पशन अँड कॉन्सिक्वेंट वेट रिलेटेड कॉम्प्लेक्सिटीज हॅव बीन रिपोर्टेड इन different kinds of world. In more than 160,000 fast food locations in the India, more than 50 million Americans eat burgers daily. We would continue with shocking statistics even further,
But what is essential for understanding is that thankfully for students, the problem of eating too much junk meal has been largely marked by scholars from all around the world. And as Arav pointed out, healthy options are being investigated. तर अशा अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि त्या ठिकाणी कन्क्लुजन जे आहे ते शेवटी काढायला लावत आहेत ते, आणि ते म्हणतात की शेवटी आरव म्हणतोय लास्टला, टेकिंग इन टू कन्सिडरेशन द व्ह्यूज ऑफ माय फ्रेंड्स हिअर वी कॅन कन्क्लूड दॅट एनिथिंग इटन इन मॉडरेशन इज गुड. तर कुठलीही गोष्ट प्रमाणात खाणं हे चांगलं असं असं आरव म्हणतोय. नथिंग शुड बी ओव्हरडन. कुठलीही गोष्ट अति खाऊ नये, अति करू नये. ज्युडिशियस कन्झम्पशन अँड स्पेरिंग युसेज ऑफ हाय कॅलरी फॅट्स कॅन रिड्यूस थ्रिट्स व्हाईल टेकिंग केअर ऑफ टेस्ट बर्ड्स. तर त्या ठिकाणी चवीची काळजी घेऊन त्या ठिकाणी प्रमाणात जर खाल्लं निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. आणि या ठिकाणी तिथे एंड होतो आहे त्या चर्चेचा. इथे आपण थांबूया.